वाटतं? तुम्ही स्वतः कारखाना चालवता, सहकार क्षेत्रात खूप वर्षांपासून आहात. आता बीड जिल्ह्यातल्याच वैद्यनाथ कारखान्याचा विषय आहे, की तो विकला आणि हे सगळं झालं. एक साखर उद्योजक म्हणून म्हणजे कारखाना उद्योजक म्हणून तुमचं याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? की जे झालं ते व्यवस्थित झालं, की त्या कारखान्याची परिस्थिती काय होती? आता हे पहा, कारखाना त्यांनी विकला का चालवायला दिला ह्याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे डिटेल. परंतु शेवटी कारखाना बंद ठेवण्यापेक्षा कोणाला तरी चालवायला दिला तर त्यात शेतकऱ्याचं हित आहे असं मला वाटतं. काही आर्थिक अडचणीमुळं किंवा कशामुळं जर एखादा कारखाना डबघाईला आला तर दुसऱ्याला चालवायला देणं किंवा विकणं हे शेवटी ते ॲसेट आहे मोठं. बरोबर. ते कोणाच्या हातात गेलं त्यापेक्षा ते ॲसेट चालू राहणं, त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला न्याय मिळणं, कामगाराला न्याय मिळणं हे महत्त्वाचं.